श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 15 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरतील का? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात अधिक जवळीक निर्माण होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल? नवीन संधींचे सोने करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल का? चला तर मग सविस्तर जाणून जेव्हा मेष राशीला हा पंधरवडा कसा जाणार. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ग्रहांची अनुकूल साथ, तुमचा आत्मविश्वास आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांमुळे अनेक क्षेत्रांत प्रगतीची दारे उघडू शकतात. मात्र उतावळेपणा टाळून संयम आणि शहाणपणाने वाटचाल केल्यास यश अधिक मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन संधी आणि काही महत्त्वपूर्ण अनुभव घेऊन येत असल्याचे संकेत दिसत आहेत. शुभ काळाचा लाभ घेण्यासाठी सज्ज रहा. हा कालावधी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येणारा ठरणार आहे. या पंधरवड्यात आत्मविश्वास वाढेल, नवीन योजना आकार घेतील आणि काही जुन्या प्रलंबित कामांनाही गती मिळेल. जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील, मात्र घाईगडबड आणि उतावळेपणा टाळणे आवश्यक राहील. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक विचारसरणी यांच्या जोरावर तुम्ही अपेक्षित यश मिळवू शकता. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामकाजात तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळू शकते. काही जणांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यातील प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. एखादा महत्त्वाचा करार किंवा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. जुन्या अडचणींवर मात करून व्यवसायाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत परिस्थिती तुलनेने समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घेतल्यास फायदा होऊ शकतो. तथापि अचानक होणाऱ्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. घरातील आवश्यक वस्तू, प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रमांवर खर्च वाढू शकतो. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंददायी वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही महत्त्वाच्या कौटुंबिक विषयांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेतले जाऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढेल. जोडीदाराशी संवाद अधिक खुला आणि सकारात्मक राहील. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या विवाहविषयक चर्चा पुढे सरकू शकतात. वैवाहिक जीवनात लहान-सहान मतभेद झाले तरी संयमाने वागल्यास वातावरण पुन्हा सुरळीत होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य राखल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन कौशल्ये शिकण्याची किंवा एखादा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. अभ्यासातील शिस्त आणि वेळेचे नियोजन यामुळे इतरांपेक्षा सरस कामगिरी करता येईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज नाही, मात्र दैनिक जीवनशैली संतुलित ठेवणे महत्त्वाचे राहील. कामाच्या व्यस्ततेमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, प्राणायाम किंवा ध्यानाचा आधार घ्या. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर उपचार आणि नियमित तपासणी फायदेशीर ठरेल. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभू शकतो. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन अधिक रमू शकते. मंदिर दर्शन, जप, पूजा किंवा सत्संग यांमुळे मानसिक समाधान मिळेल. सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल. काळजी घेण्याचे मुद्दे. घाईघाईत निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणत्याही अफवांवर किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्यास आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होईल. मेष राशीसाठी हा कालावधी स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आणि जीवनाला नव्या दिशेने पुढे नेण्याचा ठरू शकतो. अनेक बाबतीत सकारात्मक बदलांची चाहूल लागेल. काही कामांमध्ये सुरुवातीला अडथळे जाणवले तरी चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकाल. या काळात नशिबापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर अधिक भर दिल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू स्थिरता निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि आपुलकीमुळे मन प्रसन्न राहील. काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांना आणि नोकरी करणाऱ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल तर वैवाहिक जीवनात परस्पर समजूतदारपणा नाते अधिक मजबूत करेल. या पंधरवड्यात कोणतीही संधी लहान समजू नका. वेळेचे योग्य व्यवस्थापन, सकारात्मक विचार आणि संयमी वर्तन हेच तुमच्या यशाचे मुख्य सूत्र ठरणार आहे. मनातील अनावश्यक भीती बाजूला ठेवून धाडसाने पुढे गेल्यास अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एकूणच हा पंधरवडा मेष राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास, नवीन संधी आणि समाधानाचा संदेश घेऊन येणारा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.